डब्बा कोणता आहे हा मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्व स्वस्त मस्त आणि हेल्दी असाल. तर तुम्ही आत्ताच बघितलं की माझी देवपूजा मस्त झाली. त्यानंतर विरांशचे पप्पा घरी नाही आहे, पण तरीसुद्धा मला जो वेळ व्हायचा ना की तो झालाच. कारण नेहमी काय असतं ते 10 वाजता निघून जातात, तरीसुद्धा म्हणजे माझं असं असतं की 10 नंतर मग बाकीची सगळी कामं आवरायची. आणि आजही तेच झाले, 10 वाजले तरीसुद्धा फक्त रोजचं जे असतं ना तेच चाललंय. म्हणजे रोज डेली जसा असतो रुटीन, तोच रुटीन आता फॉलो होतोय. मला वाटलं होतं की विरांश 8 वाजता जातो, त्यानंतर मग पटपट आवरेल, पण तसं काहीच झालं नाही. विरांश स्कूलला गेला आहे आणि 15 दिवस झाले स्कूल स्टार्ट होऊन, आणि अजूनही मी त्याला युनिफॉर्म नव्हता, कारण स्कूलमध्ये अवेलेबलच नव्हता त्याच्या मापाचा युनिफॉर्म. आणि जवळजवळ 15 दिवसांनंतर तो आज युनिफॉर्ममध्ये गेला. ती एक्साइटमेंट आणि तो आनंद त्याचा वेगळाच होता. जर चॅनलवर नवीन असाल, अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. असेच फॅमिली ब्लॉग तुमच्यासाठी नेहमी रोज येत राहतील. आणि व्हिडिओ जर आवडला, थोडा जरी रिलेटेड वाटला तर व्हिडिओ लाईकही करायला विसरू नका. आणि पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. घरातली सगळी कामं आवरली आहेत. आता म्हटलं जरा बाल्कनीत येऊन बघावं, कारण सकाळपासून इतका रिमझिम पाऊस पडतोय ना, म्हणजे सकाळपासून कंटिन्यू पाऊस चालू आहे. पण असा इगतपुरी तालुक्यामध्ये एकदम धो पाऊस असतो, तसा इथे नाशिकमध्ये मला तर अजूनपर्यंत कधीच आठवला नाही. अगदी येणं असं हे बघा, रिमझिम. व्हिडिओत किती दिसतंय हे सांगता तर येत नाही मला, पण अगदी रिमझिम, म्हणजे काहीच पाऊस चालू तर आहे पण एकदम असा रिमझिम. हे बघा, आणि सकाळपासून असाच रिमझिम पाऊस चालू आहे. एकदम असा धो वगैरे नाही, पण कंटिन्यू चालू येतो. चला आता तर खिचडी मस्त बनवून घेते. कारण आज चतुर्थी आहे, जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं. आणि मस्त अशी खिचडी खाते, कारण आता आहे ना 11:30 वाजले, जेवणाचाही टाईम झाला, नाश्ता वगैरे काहीच नाही आज. ओ बेटा शोना, काय झालं? डिस्कनेक्ट झाला. ओके, लावून देते. ओके डिस्कनेक्ट झाला. ओके, होईल हा, आता मी मध्ये आले ना, होऊन जाईल. आता खिचडी बनवते मस्त. मला माझ्याच हातची खिचडी आवडते. मी जरा स्पायसी बनवते, पण जरा ग्रीनवाली बनवते. म्हणजे मिरची ना चॉप करून नाही टाकत, तर मिरची ग्राइंड करून टाकते. काय रे बेटू, लागेल हा. खिचडीसाठी काय काय घेते हे मी सांगते. हा आहे साबुदाणा, जो मी रात्रीच भिजत घातला होता मस्त. हे बटाटे आहेत, एक बटाटा मस्त असं बारीक कापं करून घेतली त्याची. आणि त्यानंतर हे आहे मिरची आणि कोथिंबीर, याची असं ग्राइंड करून घेतले मी. हे ओबडधोबड वाटून घेतलंय. आणि आपला हा शेंगदाण्याचा कूट. आता इथे माझी खिचडी बनते, तोपर्यंत मस्त असं म्हटलं इकडे पापड्याही तळून घेऊया. आता खिचडी माझी झाली, इथे पूर्ण रेडी आहे. तोपर्यंत मस्त असं म्हटलं पापड्याही काही तळून घेऊयात. कारण हे जे आपण उपवासाला जे काही पापड्स वगैरे करतो ना, तर हे पापड मी तर असं काय मला उपवास असला ना तेव्हाच खाली जातात. एरवी कधीच तळले जात नाही ना. मुलांना ही आठवण येते, आपणच कधीतरी आठवण झाली तर त्यांना तळून थोडंसं देत असते मी. पण मग आता म्हटलं मस्त असं पण आता म्हटलं की चला हीच ती वेळ आहे. कारण एकादशी म्हणा किंवा 15 दिवसाची ते मी पकडत नाही एकादशी, पण अशी खूप मोठी एकादशी असते तेव्हा मी पकडते. त्यानंतर चतुर्थी, हे सगळेच उपवास होतात. मग त्या निमित्ताने हे सगळं खाल्लंही जातं. काल मम्मीनी गावाकडून आंबेही पाठवले होते. चला आज चतुर्थी आहे, त्यानिमित्ताने खाल्ला जाईल.
मी शक्यतो विरांचे पप्पा जेव्हा खातात ना ते देतात तेव्हाच खाते. असं मला खूप जास्त आंबा आवडतो आणि मी खूप खाते, असं काहीच नाही. बाकी दोन्ही मुलं खूप जास्त त्यांच्यासारखेच आंबा लवर असं म्हणायला काही हरकत नाही. तर आता मस्त असा आंबा कट करते. आता अर्धा मी खाणार, अर्धा अथांग खाणार. विरांशचा नाही, विरांश स्कूलला गेला आहे. हा आंबा कोणता आहे हा मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण शक्यतो हे आहे ना लंगडा, हापूस किंवा केशर हेच आंबे आणतात. मम्मीने पहिल्यांदा हा आंबा दिला. याचं नाव काय मला तर नाही माहिती, पण मोठा, खूप मोठा आंबा आहे हा. तर गरमागरम खिचडी आणि त्यासोबत पापड, आंबा आणि दही असं माझं उपवासाचं ताट रेडी आहे. आता मी याचाच नैवेद्य दाखवते, नंतर हेच नैवेद्य मी खाणार. संध्याकाळचे 6:30 वाजले आहेत आणि मी स्वयंपाकाला लागले. आज उपवास आहे म्हणून म्हटलं की लगेच स्वयंपाकाला लागून जावं. आणि हे जरी नसले तरी मी वरण भात वांगे बटाटे पूर्ण स्वयंपाक करते, कारण विरांशला हल्ली आवडायला लागलं आहे. आता इथे मी कुकर लावला वरण भाताचा, इथे वांगे बटाट्याची भाजी टाकते. हे नसले तरीसुद्धा मी पूर्ण स्वयंपाक करते. नेहमी हे नसले ना तर माझं कसं असतं की चला शॉर्टकट काहीतरी करून द्या. काय रे, पण पहिल्यांदा असं होतं की हे नाही आहे तरी मी पूर्ण स्वयंपाक करते. कारण हे जेव्हा नसतात तेव्हा मी काहीतरी शॉर्टकट मारते, कारण मुलंही जास्त काही खात नाही आणि मला पण हे नसल्यावर असं वाटतं की काहीतरी चटरपटर होऊन जाईल. पण यावेळेस असं झालं आहे ना की विरांशला विचारतं, विरांशचं चाललं मम्मा काय करते, म्हटलं वरण भात. तर म्हणतो की ना मम्मा वरण भात वांगे बटाट्याची अशी भाजी कर मस्त. तर सांगायचं तात्पर्य हे की विरांश पण आता आहे ना मोठा झाला आहे, त्याला पण असं मोठ्या म्हणजे प्रॉपर जेवण करतो. वरण भात वांगे बटाटे हे त्याला फार आवडायला लागले सध्या तरी. काय 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 करू, काय करू. आणि इथे मी वरण भाताचा कुकर लावला आहे आणि इथे वांगे बटाट्याची भाजी टाकायची मला. इथे मोदक बनवते आणि अथांग पोळी करतोय. काय करतोय तू? व्हेरी गुड. कर लाट. कसं लाटतं मला दाखव, कसं करतो. कर पोळी कर. माझे मोदक रेडी आहेत तिथे, मी तुम्हाला दाखवते. मी असे मोदक बनवले आणि मोस्टली आहे ना मी हा जो मोदक आहे ना तुम्हाला दिसतोय का, हां, तर असे नेहमी मी मोदक बनवते. पण यावेळेस जर असे मी वेगळ्या पद्धतीचे, म्हणजे नॉर्मली सगळेच बनवताना तसे बनवते. आता इथे माझं तेल तापतंय, तोपर्यंत मी दाखवते विरांश अथांग काय करतात ते. अच्छा, विरांशचा अभ्यास चालला. सोना काय करतोय, रिव्हिजन चालू आहे का? आणि विरांशची हँडरायटिंग खूप छान आहे असं सगळे टीचर्स म्हणतात ना. दाखव तुझी हँडरायटिंग. ही आहे विरांशची हँडरायटिंग. व्हेरी गुड. 21 मोदक बनवलेले पटपट तळून घेते मी ते, म्हणजे विरांशचा काय अभ्यास चालू आहे ते फक्त बघावं लागेल अजून. इथे माझ्या नैवेद्याचं ताट भरलेलं आहे. तर मी काय काय बनवलं, अगदी साधी सिंपलच बनवलं, पण तरीसुद्धा मी तुम्हाला दाखवते. इथं वरण भात आहे, ही चपाती, वरण आणि हे वांगे बटाट्याची भाजी जी आम्ही मोस्टली उपवासाच्या दिवशी मी करतेच. आणि हे आहेत 21 मोदक जे गणपती बाप्पाला फार आवडतात. गरम आहे, हा खूप गरम आहे, हळूहळू खा. कसा आहे मोदक? छान आहे. नाही
आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला कोणता पार्ट जास्तच बेस्ट वाटला तो तेही तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. आणि त्याच्या मस्त अशा गोड मोदकासोबत गोड मुलांसोबत आजच्या ब्लॉगची मी सांगता करते. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. दरवेळेस मी कशी बनवते आता खातोय तसा आणि आता वेगळे. हे चांगलं लागतं की तो चांगला लागतो? तो नाही खाला पण नेहमी खातो ना तू. मग कोणता चांगला वाटतं? दोघे छान वाटतं. ओके चला बाय करा. ओके बाय करा. ओके बाय.